मी जो तुम्हाला व्हिडिओ पाठवलेला आहे त्याच्यामध्ये दोन मित्र आहे. एक आहे ॲन आणि दुसरा आहे टॉम. त्यांचं कन्व्हर्सेशन इंग्रजीमधलं त्यांनी तुम्हाला दाखवलेलं आहे. तसंच कन्व्हर्सेशन तुम्हालासुद्धा घरी आपला एखादा मित्र किंवा मैत्रीण पकडून करायचं आहे. बघा, हॅलो ॲन, हॅलो नंतर स्वल्पविराम दिलेला आहे, कॉमा दिलेला आहे. मग टॉम म्हणतो हॅलो ॲन, त्यानंतर ॲन म्हणाली हॅलो टॉम, अशा प्रकारे. आणि इथे सुद्धा एक स्वल्पविराम हवा आहे. ओके. आता टॉम सेज, टॉम म्हणाला, टॉम म्हणतो, तो मुलगा आहे म्हणून म्हणतो गुड मॉर्निंग ॲन. पहा, इथे सुद्धा कॉमा दिलेला आहे, तो द्यायचा आणि वाक्य संपल्यावर फुल स्टॉप द्यायचा. मग ॲन म्हणाली, म्हणजे म्हणते, ती मुलगी असल्यामुळे म्हणते. ॲन म्हणते, काय म्हणते ॲन? गुड मॉर्निंग टॉम. इथे आपण कॉमा दिलेला आहे, तो विसरायचा नाही. या प्रकारे 4 लाईन बुकमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, असंच्या असं. मग काय तर टॉम म्हणतो आहे गुड आफ्टरनून ॲन. मग ॲन म्हणते आहे गुड आफ्टरनून टॉम. शेवटचं वाक्य राहिलं आहे, ते तुम्हाला लिहायचं आहे की टॉम म्हणतो आहे, टॉम सेज, कोणाला म्हणतो? ॲनला. आपण गुड मॉर्निंग झालं, आफ्टरनून झालं, आता येणार आहे गुड इव्हिनिंग. म्हणायचं आहे गुड इव्हिनिंग ॲन. आणि ॲना म्हणते आहे गुड इव्हिनिंग टॉम. हे तुम्हाला लिहायचं आहे. हा तुमचा होमवर्क आहे. तुम्हाला इव्हिनिंग आणि नाईट याबद्दल जसं मी लिहिलं आहे मॉर्निंग आणि आफ्टरनून, तसं लिहून मला फोटो सेंड करायचे आहे. ओके, बाय.